ठीक आहे बघा. गुड आफ्टरनून. चॅप्टर नंबर 5 हा कोऑर्डिनेट जॉमेट्री हा आपण स्टार्ट करतोय. आता सेकंड टर्मच्या संदर्भाने आपण विचार करतोय. आपण फर्स्ट टर्मची अजून एक्झाम घेतली नाही आहे, ती आपण एक्झाम काही दिवसामध्ये घेऊ, कारण तोपर्यंत आपण 5वा चॅप्टर चालू करतोय. हा कोऑर्डिनेट जॉमेट्री, यामध्ये मेन 3 पॉईंट्स आहेत. एक म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला, दुसरा आहे सेक्शन फॉर्म्युला, आणि तिसरा जो पॉईंट आहे स्लोप ऑफ लाईन, तो यावर्षी पुरता सिलेबसमधून कमी केलेला आहे. स्लोप ऑफ लाईन म्हणजे दोनच मेन पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. हा, डिस्टन्स फॉर्म्युला आणि दुसरा सेक्शन फॉर्म्युला. हा, आणि त्यामध्ये काही सब पॉईंट्स असतील. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला नंबर लाईन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा, नंबर लाईन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा, अशी एक लाईन असते. मी एक्झाम्पल म्हणून इथे काढतो पाहिजे जर. हा, त्या सेंटरला इथे 0, राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर सगळे, हा, अँड सो ऑन इन्फायनाईट नंबर्स असतात. लेफ्ट हँड साईडला मायनस निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 अँड सो ऑन. आणि अशा प्रकारचे हे जे प्रत्येक पॉइंटला एक आपण कोऑर्डिनेट असोसिएट केलेला असतो. हा, समजा या ठिकाणी हा पॉइंट जो आहे त्याला आपण ए म्हटलं, बी, सी, डी, समजा ई, तर इथे समजा एफ, जी, एच, आय असे पॉइंट आहेत. या प्रत्येक पॉइंटला एक कोऑर्डिनेट असोसिएट असतो, त्या संदर्भाने असतो. हा, आणि यावरून या कुठच्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं, हा, हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे. हा, 9वीला म्हणा किंवा 8वीला किंवा त्यापूर्वी सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हा, फॉर एक्झाम्पल समजा मला डिस्टन्स जी ई काढायचं असेल, तर हे डिस्टन्स आपण कसं काढतो, मला सांगता येईल का बघा तुम्हाला? हाऊ टू फाइंड द डिस्टन्स जीई, दॅट इज डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स जी अँड ई. त्यासाठी आपण काय करत होतो? आठवतंय तुम्हाला? नाही? अरे, कोणाला आठवत नाही? समजा मला हे जी, ह्या इथला पॉइंट जी आणि ई यामधला जर डिस्टन्स काढायचा असेल, तर यामधला मोठा जो कोऑर्डिनेट असतो, मोठा कोऑर्डिनेट 4, त्यामधून आपण छोटा कोऑर्डिनेट जो असतो तो सबट्रॅक्ट करत असतो. म्हणजे 4 -2, हा, दॅट इज इक्वल टू मायनस मायनस विल गेट प्लस, दॅट इज 4 + 2 दॅट इज 6. हा, हे डिस्टन्स आपण इथे काउंट पण करू शकतो. बघा, जी पासून या ई पर्यंत डिस्टन्स किती आहे, तर हे त्याला 1 2 3 4 5 6. हा, अशा प्रकारे पण आपण काउंट करून काढू शकतो, किंवा कॅल्क्युलेशन ने काढत असताना मोठा कोऑर्डिनेट जो असेल, हा, त्यामधून लहान कोऑर्डिनेट जो आहे तो वजा करायचा, सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे थोडक्यात त्यामधला डिफरन्स काढायचा, फरक, की आपल्याला ते डिस्टन्स मिळतं. हे यापूर्वी तुम्हाला झालेलं आहे 9वी पर्यंत. हा, आता आपल्याला काय काढायचं आहे, तर वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स ऑन ॲक्सिस. हा, यापैकी कोणत्याही ॲक्सिसवर समजा असे 2 पॉइंट दिले असतील, एका ॲक्सिसवर असणारे, तर त्यामधलं डिस्टन्स कसं काढायचं हे आपल्याला बघायचं आहे. हा, त्यापूर्वी now we have to find the distance between any 2 points on axis. अशा प्रकारे एक्स आणि वाय ॲक्सिस तुम्हाला हे माहिती आहे. ह्या एक्स वाय प्लेन मध्ये आपण असे ॲक्सिस ड्रॉ करतो. हा, तर यावर यापैकी कुठच्याही एका ॲक्सिसवर समजा 2 पॉइंट दिले असतील,
हां, आणि पहिला हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी x1 या ठिकाणी असेल, त्याचा कोऑर्डिनेट x1 असेल, x कोऑर्डिनेट, आणि y कोऑर्डिनेट त्याचा काय असणार आहे? एखादा पॉईंट ज्यावेळी x ॲक्सिसवर असतो त्यावेळी त्याचा y कोऑर्डिनेट हा 0 असतो. म्हणून या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील x1 0. समजा या ठिकाणी x2 हा कोऑर्डिनेट असेल, या पॉईंटचा x कोऑर्डिनेट समजा x2 असेल, तर याचा सुद्धा y कोऑर्डिनेट हा 0 असणार. म्हणजे अशा प्रकारे दोन पॉईंट जर आपल्याला एकाच ॲक्सिसवर असणारे दिलेले असतील तर या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं, हा हे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं. आता या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आपण जसं नंबर लाईनवर आता मी काढलं होतं त्या प्रकारेच आपल्याला काढता येईल. कसं काढता येईल? तर मोठा कोऑर्डिनेट, आणि या ठिकाणी मोठा कोऑर्डिनेट कोणता असणार हे आपल्याला ओळखता येतं. या ॲक्सिसवर जसं जसं आपण या उजव्या बाजूला जाणार तसे आपले काय होत जाणार आहे, कोऑर्डिनेट जे आहे ते मोठे मोठे होत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी x2 हा निश्चितच x1 पेक्षा मोठा आहे. मग या दोन पॉईंट मधलं ज्यावेळी मला डिस्टन्स काढायचं असेल त्यावेळी मी हे डिस्टन्स, हे समजा पॉईंट ए बी असतील, तर हे डिस्टन्स ए बी हे मला कसं काढता येईल, तर x2 मायनस x1 असं कॅल्क्युलेट करता येईल. मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट वजा करायचं. समजा आता दोन पॉईंट y ॲक्सिसवर दिले असतील अशा प्रकारे, तर y ॲक्सिसवर ज्यावेळी एखादा पॉईंट असतो त्यावेळी त्याचा x कोऑर्डिनेट हा 0 असतो. समजा y कोऑर्डिनेट याचा y1 असेल, तसं या पॉईंटचा सुद्धा x कोऑर्डिनेट हा 0 येणार, आणि समजा y कोऑर्डिनेट हा y2 असेल. तर इथे डिस्टन्स काढताना आपण काय करणार, तर ही सुद्धा एक प्रकारची नंबर लाईनच आहे असं जर कन्सिडर आपण केलं, तर ही सुद्धा एक नंबर लाईनच आहे. या नंबर लाईनवर ज्यावेळी दोन पॉईंट मधलं आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असतं, समजा हे पॉईंट सी आणि डी असतील, तर हे डिस्टन्स सी डी काढताना डिस्टन्स सी डी इज इक्वल टू मोठा कोऑर्डिनेट जो असेल त्यामधून लहान कोऑर्डिनेट आपण वजा करणार. म्हणजे आपण काय करणार, तर y2 मायनस y1. कारण जसं जसं आपण वरती इकडे जाणार तसे कोऑर्डिनेट मोठे मोठे होत जाणार, म्हणजे y2 हा y1 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स सी डी इज इक्वल टू y2 मायनस y1. हा अशा प्रकारे आपण ही डिस्टन्स जी आहे ती काढू शकतो. ज्यावेळी दोन्ही पॉईंट, ज्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे ते दोन्ही पॉईंट ज्यावेळी एकाच ॲक्सिसवर असतील, तर अशा वेळी त्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स काढताना काय करणार आपण, तर दोन्ही पॉईंट x ॲक्सिसवर असतील तर x2 मायनस x1, दोन्ही पॉईंट जर y ॲक्सिसवर असतील तर y2 मायनस y1. म्हणजे मोठा जो कोऑर्डिनेट असेल त्यामधून लहान कोऑर्डिनेट आपण वजा करणार. हा अशा प्रकारे आपण हे डिस्टन्स काढू शकतो. नाव नेक्स्ट इज to find the distance between any two points when the segment joining the point is parallel to one of the axis. आता अशा दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे की जे दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर, समजा असे हा एक पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट, यामधलं मला डिस्टन्स काढायचा आहे. हा, तर हे दोन्ही पॉईंट कसे आहेत, तर ज्यावेळी ह्या दोन पॉईंटना मी जॉईन करणार त्यावेळी हा जो सेगमेंट तयार होईल, समजा ए बी असेच पॉईंट मी घेतले, तर हा ए बी हा जो सेगमेंट तयार होईल तो कुठच्या तरी एका ॲक्सिसला काय असेल, पॅरलल असेल. जसं या ठिकाणी ए बी हा आता एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, आणि या ए बी यामधलं डिस्टन्स मला काढायचं आहे, किंवा ए बीची लेंथ मला काढायची आहे, सेगमेंट ए बीची लेंथ काढायची. मग आता कशी काढता येणार, तर या ठिकाणी ए वरून जर मी सरळ येथे परपेंडिक्युलर आलो, एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर आलो, समजा या ठिकाणी x1 हा कोऑर्डिनेट असेल, तसंच या ठिकाणी समजा बी वरून सरळ खाली आलो परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, या ठिकाणी समजा x2 असेल, तर ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट
काय असतील ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. समजा इथून मी इथे परपेंडिक्युलर वाय ऍक्सिसला आलो आणि इथे समजा वाय असेल तर एकच पॉईंट येतोय. हा, तसंच बी वरून सुद्धा मी परपेंडिक्युलर वाय ऍक्सिसला आलो तर इथे समजा वाय असेल. तर या ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? तर ए पॉईंटचे कोऑर्डिनेट असतील, एक्स कोऑर्डिनेट त्याचा असेल x1, कारण इथून सरळ जर खाली आलो तर इथे x1 आहे, x1, आणि y कोऑर्डिनेट त्याचा असेल y. तसं या ठिकाणी बी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? तर बी वरून जर आपण एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर आलो तर इथे x2 आहे. हा, म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट झाला x2, आणि y कोऑर्डिनेट शोधण्यासाठी सरळ जर आपण इकडे y ऍक्सिसवर परपेंडिक्युलर आलो तर इथे आहे y. म्हणजे ए आणि बी चे कोऑर्डिनेट आपल्याला असे मिळतील. ए चे कोऑर्डिनेट मिळतील x1 y आणि बी चे कोऑर्डिनेट मिळतील x2 y. म्हणजे ज्यावेळी एखादा सेगमेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असतो त्यावेळी त्या दोन्ही पॉईंटचा y कोऑर्डिनेट हा सेम असतो. हे लक्षात आलं पाहिजे. आता हे ए बी हे डिस्टन्स जर मला काढायचं असेल तर मी ए बी हे डिस्टन्स आणि इथून सरळ जर आपण हे परपेंडिक्युलर काढलेले आहेत त्यावरून जर खाली आलो तर इथलं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स आणि ए बी डिस्टन्स हे काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे ए बी डिस्टन्स काढताना हे डिस्टन्स न काढता जर आपण हे x2 आणि x1 मधलं जरी डिस्टन्स काढलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि हे डिस्टन्स कसं काढायचं हे आत्ताच आपण इथे बघितलेलं आहे. ज्यावेळी दोन्ही पॉईंट एकाच ऍक्सिसवर असतात, जसं या ठिकाणी आले, दोन्ही पॉईंट ज्यावेळी एकाच ऍक्सिसवर असतात त्यावेळी त्यामधलं डिस्टन्स काढताना आपण काय करतो? ज्यावेळी जर दोन्ही पॉईंट एक्स ऍक्सिसवर असतील तर एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स घेतो आपण. तसंच या ठिकाणी आपण काय करणार? x2 मायनस x1. म्हणजे या ठिकाणी सुद्धा डिस्टन्स ए बी हे जर मला काढायचं असेल तर ते मी कसं काढणार? ज्यावेळी ए बी हा काय असेल? एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल त्यावेळी त्या दोन पॉईंट मधला डिस्टन्स म्हणजे x2 मायनस x1 एवढं असणार. आता हेच दोन पॉईंट समजा वाय ऍक्सिसला जर पॅरलल असणारे घेतले असते, आपण समजा असे घेतले असते, आपण असा एखादा सेगमेंट घेतला असता जो वाय ऍक्सिसला पॅरलल आहे आणि त्यामधलं मला डिस्टन्स समजा काढायचं, समजा सी आणि डी असे दोन पॉईंट घेतले, सी डी हा सेगमेंट घेतला. हा, समजा इथे आहे y1 आणि इथे आहे y2. याचे कोऑर्डिनेट असणार काय असतील ते या ठिकाणी आपण y1 आणि y2 कन्सिडर करतोय. हा, तर हे डिस्टन्स काढताना आपण काय करणार? आपण तर इथून सरळ परपेंडिक्युलर इथे येणार, इथून परपेंडिक्युलर इथे येणार. आता हे डिस्टन्स सी डी आणि हे y2 आणि y1 मधलं डिस्टन्स हे सेम असणार. म्हणून डिस्टन्स सी डी हे आपण असं काढू शकतो, डिस्टन्स सी डी इज इक्वल टू y2 मायनस y1. हा, का असं ते समजतंय का बघा तुम्हाला? y2 मायनस y1 असं का आलं डिस्टन्स? तर त्यावरून जर आपण परपेंडिक्युलर वाय ऍक्सिसवर आलो तर एकाच ऍक्सिसवर असणारे दोन पॉईंट आपल्याला मिळतात, वाय ऍक्सिसवर असणारे दोन पॉईंट मिळतात, आणि वाय ऍक्सिसवर असणाऱ्या कोणत्याही दोन पॉईंट मधलं डिस्टन्स काढताना वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी करायची, म्हणजे y2 मायनस y1. जसं या ठिकाणी आपण मगाशी केलं होतं, सी डी हे डिस्टन्स काढताना आपण काय केलं होतं? y2 मायनस y1. हा, म्हणजे थोडक्यात आता इथे हे असं लक्षात ठेवलं पाहिजे बघा, दोन पॉईंट आपण या ठिकाणी कन्सिडर केलेत. कोणते दोन पॉईंट कन्सिडर केलेत? तर कोणतेही दोन पॉईंट एकाच ऍक्सिसवर असतील, एकाच ऍक्सिसवर असतील, अशा प्रकारे एक्स ऍक्सिसवर असतील किंवा वाय ऍक्सिसवर असतील, तर अशा दोन पॉईंट मधला डिस्टन्स काढताना आपण काय करतो? एकाच ऍक्सिसवर असतील, समजा एक्स ऍक्सिसवर असतील तर त्यामधला डिस्टन्स काढताना एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी करायची, x2 मायनस x1. आता दोन्ही पॉईंट जर वाय ऍक्सिसवर असतील तर त्यामधलं डिस्टन्स काढताना वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी करायची. हा, तसंच सेम ज्यावेळी दोन पॉईंटला जॉईन करणारा सेगमेंट
हा एक्स ऍक्सिसला जर पॅरलल असेल तर त्याच्या एंड पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ए बी काढताना एक्स कॉर्डिनेटची वजाबाकी करायची x2 मायनस x1 आणि दोन पॉइंटना जॉईन करणारा सेगमेंट हा जर वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्याच्या दोन्ही पॉइंट मधला डिस्टन्स काढताना एंड पॉइंट मधला डिस्टन्स काढताना वाय कॉर्डिनेटची वजाबाकी करायची. हा असे एवढे दोन पॉइंट आपण आतापर्यंत बघितले. तुम्हाला एवढं समजलंय का बघा? अरे समजलंय काय? ओके. हा आज बरेच कमी जॉईन झाले त्याच्यामुळे काय समजत नाही. 9 जण आहे ना? कुठे गेलेत बघा? हा एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर आता पुढे आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघणार आहोत. हा डिस्टन्स फॉर्म्युला. आतापर्यंत आपण जे पॉइंट बघितलेत किंवा डिस्टन्स जी काढली ती एकाच ऍक्सिसवर असणारे पॉइंट होते किंवा एकाच ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या सेगमेंटचे एंड पॉइंट होते. मात्र आता या एक्स वाय प्लेन मध्ये कुठेही दोन पॉइंट असतील. समजा इथे एक पॉइंट असेल, दुसरा पॉइंट समजा इथे असेल. हा असे कुठेही दोन पॉइंट्स असतील तर या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं हा महत्वाचा यामधला पॉइंट आहे. त्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात. समजा असे दोन पॉइंट आहेत. समजा हा ए पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 आणि हा समजा बी पॉइंट आहे, हा त्याचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2. हा एक्स कोऑर्डिनेट x साठी आपण x2 म्हटलंय, y कोऑर्डिनेट साठी y2 म्हटलंय. असे समजा कोणतेही दोन पॉइंट आहेत, ते कोणत्या ऍक्सिसवर आहेत किंवा नाहीत असं काही दिलेलं नाही. कोणतेही पॉइंट आहेत, ऍक्सिसवर असतील सुद्धा किंवा नसतील सुद्धा, किंवा एखाद्या ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या सेगमेंटचे एंड पॉइंट असतील सुद्धा किंवा नसतील सुद्धा, कुठेही असतील. हा तर अशा वेळी डिस्टन्स कसं काढायचं ते आता आपण बघणार. हा आता या ठिकाणी ए पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 आहे. याचाच अर्थ काय? तर या ए वरून जर मी परपेंडिक्युलर या एक्स ऍक्सिस वर आलो तर इथे x1 असणार. हा आणि तसंच ए पॉइंट कडून परपेंडिक्युलर जर मी y ऍक्सिस वर आलो तर इथे असणार y1. तसंच या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत.
एक्स कॉर्डिनेट त्याचा x2 आहे, म्हणजेच काय, तर बी वरून मी जर असा परपेंडिक्युलर आलो तर या ठिकाणी x2 असणार आणि इथून जर मी परपेंडिक्युलर y ॲक्सिसवर गेलो तर इथे असणार y2. बरोबर आहे, एवढं समजतंय तुम्हाला? हा, आता समजा मी यांना जॉईन करणारा सेगमेंट काढला, समजा ए बी याला जॉईन करणारा एक सेगमेंट मी काढला. आणि आता मला या ए बीचं डिस्टन्स काढायचं आहे. हा, त्यासाठी जर मी इथून सरळ x2च्या दिशेने एक सेगमेंट असा काढला एवढ्यापर्यंत आणि इथे y2च्या दिशेने असा सेगमेंट काढला आणि हे जॉईन केलं, तर या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. हा, समजा हा पॉइंट जो आहे ना त्याला मी सी नाव दिलं. तर या सी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असणार हे तुम्हाला आता सांगता आले पाहिजे. एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट कसं काढतो आपण, तर त्या पॉइंट पासून परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवर जातो, जिथे जो नंबर असेल तो म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो. आणि या ठिकाणी बघा सी पासून जर मी परपेंडिक्युलर सरळ जर गेलो एक्स ॲक्सिसवर तर येथे x2 आहे, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट आहे x2. तसंच या सी पासून परपेंडिक्युलर मी y ॲक्सिसवर आलो तर या ठिकाणी y1 आहे, म्हणजे याचा y कोऑर्डिनेट आहे y1. हे तुमच्या लक्षात येत आहे? ओके. आता डिस्टन्स ए बी काढण्यासाठी जर मी पायथागोरस जर वापरलं तर पायथागोरसनुसार आपल्याला असं लिहिता येईल बघा, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. हा, कोणी याच्यामध्ये ट्रायंगल ए बी सी मध्ये जर आपण पायथागोरस वापरलं, हा, इन ट्रायंगल ए बी सी युजिंग पायथागोरस, हा, वी कॅन राईट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. मग हे ए बी स्क्वेअर जर मला काढायचं आहे त्यासाठी मला आधी बी सी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर हे काढता आलं पाहिजे. मग त्यासाठी बी सी मला कसं काढता येईल, आधी समजा मला बी सी काढायचं आहे, डिस्टन्स बी सी. तर आता बी सी कुठे दिसतंय बघा, इथे दिसतंय. तर हा बी सी हा जो सेगमेंट आहे तो या वाय ॲक्सिसला पॅरलल असणार. बी सी हा सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल असणार. बी सी इज पॅरलल टू ॲक्सिस वाय अँड वी हॅव फाइंड how to find the distance between any two points of segment which is parallel to any one of the axis. कोणत्याही ॲक्सिसला पॅरलल असणार आहे एखाद्या सेगमेंटच्या एंड पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं हे आताच आपण बघितलेलं आहे यापूर्वी. हा, जर एखादा सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्याच्या एंड पॉइंट मधलं डिस्टन्स काढताना आपण काय करतो, तर त्या दोन पॉइंटचे जे वाय कोऑर्डिनेट असतात त्यांची वजाबाकी करतो. त्यानुसार बी आणि सी, बी सी वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे बी आणि सी चे वाय कोऑर्डिनेट बघायचे, ते आहेत y2 आणि y1. त्यामधला डिफरन्स घ्यायचा, म्हणजे डिस्टन्स बी सी मला काढता येणार y2 मायनस y1. ओके. तसंच आता डिस्टन्स मला जर ए सी काढायचं असेल तर ए सी जर आता आपण बघितलं ए सी, तर या ए सी हा जो आहे तो या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. ए सी हा सेगमेंट जो आहे तो एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. त्यामुळे त्याच्यामधलं डिस्टन्स किंवा त्याची लेंथ काढताना आपण काय करणार, एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी करणार. म्हणजेच काय करणार, जर x2 मायनस x1, हा, म्हणजे डिस्टन्स ए सी इज इक्वल टू x2 मायनस x1. हे तुमच्या लक्षात येत आहे? आधीची जी प्रॉपर्टी आपण बघितली होती त्यानुसार कोणताही सेगमेंट जर एखाद्या ॲक्सिसला पॅरलल असेल अशा वेळी त्या सेगमेंटची लेंथ काढताना
हा, काय करायचं, जर तो एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्याच्या एक्स कॉर्डिनेटची वजाबाकी करायची, वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर वाय कॉर्डिनेटची वजाबाकी करायची. या ठिकाणी वाय ऍक्सिसला पॅरलल होता त्यावेळी आपण y2 मायनस y1 असं काढलं, BC हे डिस्टन्स, आणि AC हा एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणून डिस्टन्स AC आपण कसं काढलं, x2 मायनस x1. आता ही दोन डिस्टन्स जर वापरली आपण आणि या फॉर्म्युलामध्ये ठेवली तर मला असं मिळेल बघा, AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर, BC इज y2 मायनस y1 याचा स्क्वेअर प्लस ए, हा, हॅलो, ओके, 10 मिनिटामध्ये आपला हा फॉर्म्युला कम्प्लीट होईल. ठीक आहे. हा, या फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू ठेवतोय बघा, BC ची व्हॅल्यू ठेवली मी y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, म्हणजे AC ची व्हॅल्यू ठेवणार मी x2 मायनस x1 आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. आता आपल्याला AB स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली म्हणून AB ची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार, AB इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट घेणार. त्यानंतर मी सुरुवातीला हे लिहितो, फक्त कसंही लिहिलं तरी चालू शकतं ते. हां, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हां, दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. हां, याला म्हणायचं डिस्टन्स फॉर्म्युला. कोणतेही दोन पॉइंट ए आणि बी असतील ज्यांचे कोऑर्डिनेट काय आहेत, ए चे कोऑर्डिनेट होते x1 y1 आणि बी चे कोऑर्डिनेट होते x2 y2. असे कोणतेही दोन पॉइंट तुम्हाला दिले असतील, ते कुठेही असतील, ऍक्सिसवर असतील किंवा पॅरलल असतील किंवा नसतील, कुठेही असतील, तर अशा वेळी त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स हे ए बी काढताना आपण काय करायचं, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर या सगळ्याचं स्क्वेअर रूट. हा, असा तो फॉर्म्युला आहे. दिस इज कॉल्ड ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. याला काय म्हणायचं, डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणायचं. लक्षात राहील तुमच्या. आता ऍक्च्युली हे काही तुम्हाला काढायला विचारत नाही, पण तरीही मी घेतलंय कारण तुम्हाला समजलं पाहिजे हा फॉर्म्युला कसा आलाय. नाही तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला घेतला असता, डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घ्या, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट, की संपलं असतं. पण त्याचं फॉर्म्युला कसा आला हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हा, आता यावेळी सिलेबस फार कमी केलाय त्याने, त्यामुळे ते काय विचारतील परीक्षेला आपल्याला सांगता येणार नाही, म्हणून मी मुद्दाम ते घेतलंय. हा, हे डिस्टन्स फॉर्म्युला कसा आला हे लक्षात घ्या. आता याच डिस्टन्स फॉर्म्युलावरून आपण यापूर्वी जी दोन डिस्टन्स काढली होती, म्हणजे एकाच ऍक्सिसवर दोन पॉइंट असतील, हा, एकाच ऍक्सिसवर दोन पॉइंट असतील, त्यामधलं डिस्टन्स कसं काढायचं, हा, हे आपण बघितलं होतं. हा, ते इथे मी काढून तुम्हाला एक पाहिजे तर दाखवतो, कारण आपल्याकडे 2-3 मिनिटं असतील अजून. समजा आता दोन पॉइंट अशा प्रकारे एकाच ऍक्सिसवर आहेत. समजा असे दोन पॉइंट आहेत एकाच ऍक्सिसवर आहेत, समजा ए आणि बी, आणि यांचे कोऑर्डिनेट x1 आणि x2 असे समजा कोऑर्डिनेट आहेत. तर यामधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपण मग अशी काय केलं होतं बघा, याचा x कोऑर्डिनेट x1 आहे, y कोऑर्डिनेट याचं काय असणार बघितलं होतं आपण, 0. कारण कोणत्याही पॉईंट जेव्हा x ऍक्सिसवर असतो त्यावेळी त्याचा y कोऑर्डिनेट हा 0 होणार, तसं याचा पण y कोऑर्डिनेट इथे 0 येणार. म्हणजे हे दोन पॉइंट आता आपल्याला मिळाले ज्यांचे कोऑर्डिनेट आहेत x1 0 आणि x2 0, आणि यांच्यामधलं मला डिस्टन्स काढायचा आहे ह्या फॉर्म्युला वापरून. तर मी काय करणार, आपला फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी करायची, त्याचा स्क्वेअर करायचा, प्लस वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी करायची, त्याचा स्क्वेअर करायचा. त्यानुसार जर मी केलं इथे तर मला हे डिस्टन्स ए बी कसं काढता येईल बघा, ए बी इज इक्वल टू एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी म्हणजे x2 मायनस x1 स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट चिन्ह लिहिणार, एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी त्याचा स्क्वेअर. तर वाय कोऑर्डिनेट हे 0 0 आहेत म्हणून
0 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हां, मग आता 0 मायनस 0 काय होणार? 0च होणार. 0चा स्क्वेअर पुन्हा 0च होणार. त्यामुळे 0 यामध्ये ॲड केले तरी आपल्याला असं मिळणार AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट काढायचं आपल्याला. स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, जसं आपण एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट जर मला काढायचं असेल तर ते एक्स येतं. तसं x2 मायनस x1 चा स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे काय येणार? x2 मायनस x1. म्हणजे पूर्वी जो आपण फॉर्म्युला बघितला होता तोच फॉर्म्युला इथे पण आपल्याला मिळतो. जरी डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आपण तरी सुद्धा आपण हे अशा प्रकारे काढू शकतो. तुमच्या लक्षात येत आहे का? बघा काय सांगतोय ते. ओके. हां, तर एवढ्यापर्यंतच आपण आज थांबूया डिस्टन्स फॉर्म्युला. हां, यावर एक एक एक्झाम्पल पाहिजे जर होतंय का बघूया. हां, झालं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही अर्ध झालं तर तुम्ही घरी सोडवा नंतर. हां, 5.1 असेल बघा, पेज नंबर 107 वर आहे. हां, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉइंट्स. हां, असं क्वेश्चन आहे. पुस्तक आहे ना तुमच्याकडे? आणि पॉइंट दिलेले आहेत. अरे ते आता कोणतरी जॉईन होते बघ, त्याला ऍड केलं पाहिजे. चौटे केलंय काय? कासले कासले मेसेज करते. बरं ठीक आहे, आपल्याला वेळ पण कमी आहे. आले ना? हां, ठीक आहे. आता ए बी असे दोन पॉईंट दिले. अगदी 2-3च मिनिटं राहिलीत आपल्याकडे. ए पॉईंट आहे 2-3, बी पॉईंट आहे 4-1 आणि आपल्याला यामधलं डिस्टन्स काढायचं आहे. आताच आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार झाला ते बघितलंय. हा डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? तर ए बी असे कोणतेही दोन पॉईंट असतील, ए चे कोऑर्डिनेट जर x1 y1 असतील, बी चे जर x2 y2 असतील, तर आपण ए बी हे डिस्टन्स कसं काढतो? स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानुसार हा पहिला पॉईंट जो आहे ना, तो आपण x1 y1 मानायचा, दुसरा पॉईंट आहे तो x2 y2 मानायचा. आणि त्यानुसार जर मी डिस्टन्स ए बी साठी फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि यामध्ये जर मी आता व्हॅल्यू ठेवल्या तर मला x2 ची व्हॅल्यू इथे काय आहे? 4. म्हणजे 4 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2, 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजे 1 मायनस 3, 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, डायरेक्ट मी आता करतो बघा, 4 मायनस 2 म्हणजे 2, 2 चा स्क्वेअर 4 आला, 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2, मायनस 2 चा स्क्वेअर हा पण 4च येणार, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8. हां, असं आपल्याला ते उत्तर मिळेल. मी पटकन केलंय कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 1च मिनिट राहिलंय. हे पाहिजे तर आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 4 दुने 8, 4चं स्क्वेअर रूट 2 बाहेर घेतलं, 2 रूट 2 हा युनिट असा शब्द आहे. हा अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. आपण लगेच आता ही मीटिंग संपल्यानंतर ना परत एकदा जॉईन व्हा तुम्ही त्याच लिंकवर. ऐकायला येतंय तुम्हाला? हॅलो? हां, लगेच पुन्हा जॉईन व्हा. आपण लगेच मीटिंग घेऊ. हां, हे संपल्यानंतर संपते बघा, 20-30 सेकंद राहिले. तीच लिंक ओपन करा परत. एक 2-3 मिनिटांनी करा संपल्यानंतर. आपण एक्झाम्पल घेऊ पुढची.
आहे कंटिन्यू वाटतं ना अजून. ठीक आहे, आम्ही बंदच कर तोटे. मीटिंग बंद कर आणि पुन्हा चालू कर. आता मी चालू करतो पुन्हा, तू बंद कर फक्त. एंड कर. हा हॅलो. होत आहेत अजून काही जण, बघूया 1-2 मिनिटं. पुन्हा घे. हॅलो, दिसतंय तुम्हाला? ओके. आपण एक 1-2 एक्झाम्पल घेऊया अजून. एकच एक्झाम्पल झालं आपलं आणि संपली मीटिंग. प्रॅक्टिस सेट 5.1. त्याला क्वेश्चन नंबर 1 मधला एक एक्झाम्पल आपण बघितलं आता. ठीक आहे, दुसरा एक्झाम्पल बघा. समजा असे 2 पॉईंट आता या ठिकाणी दिलेत. P -57 Q -13. आणि आपल्याला आता त्यामधलं डिस्टन्स काढायला सांगितलेलं आहे. मग हे डिस्टन्स काढण्यासाठी आपण, आपला फॉर्म्युला तोच आहे, फक्त ए बीच्या ठिकाणी आता काय होईल, पी क्यू. मग पहिला जो पॉईंट आपल्याला दिलेला असतो त्याचे कोऑर्डिनेट आपण x1 y1 असे मानायचे. दुसरा पॉईंट आहे तो x2 y2 मानायचा. आणि मग आता या फॉर्म्युला आपला जो आहे डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे स्क्वेअर असल्यामुळे x1 मायनस x2 केलं तरी चालणार, तर काही प्रॉब्लेम येणार नाही.
x2 मायनस x1 त्याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर आल्यानंतर ते पॉझिटिव्हच होतं, कसंही उत्तर आलं तरी. म्हणून पुस्तकात कदाचित त्यांनी वेगळं दिलं असेल तर ते कन्फ्यूज होऊ नका. हां, ते तसं पण चालणार. आता यामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर आपल्याला उत्तर काय मिळेल बघा. x2 म्हणजे काय आहे ते, तर -1 मायनस x1 पुन्हा मायनस आहे म्हणजे -5 होणार ते. म्हणून मी समजा असा ब्रॅकेट घेतो. हां, लक्षात आलं का बघा. x2 मायनस x1 आहे -1 मायनस x1 आहे -5 याचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 आहे 3 मायनस y1 आहे 7 स्क्वेअर. दॅट विल बी इक्वल टू -1 हे मायनस मायनस प्लस होणार. हा, एक स्टेप आता पाहिजे आपण वाढवूया म्हणजे -1 प्लस 5 याचा स्क्वेअर प्लस ते 3 मायनस 7 म्हणजे -4 स्क्वेअर. ऐकू येत आहे ना. ओके. हां, आता इथे -1 प्लस 5 म्हणजे 4चा स्क्वेअर आला 16. इथे -4चा स्क्वेअर पण 16 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 32. सिम्प्लिफाय पाहिजे करू शकतो. 16 दुने 32, 6चा स्क्वेअर रूट आपण 4 घेतलं 4√2 हां युनिट. हां, असं ते आपल्याला उत्तर यामध्ये लिहिता येईल. आता त्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे बघा, एक वेगळा आहे थोडा, म्हणून तो क्वेश्चन घेऊया. बाकी सेम अशी तुम्हाला क्वेश्चन हे सोडवता येतील, फक्त वजाबाकी तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे. हां, अजून 10 मिनिटामध्ये आपण ही मीटिंग थांबूया. हां ना, एक एक्झाम्पल फक्त पुढचं घेऊ आपण. डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. आणि 3 पॉइंट आपल्याला दिलेले आहेत. 3 पॉइंट आहेत ते कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे ओळखायचं आहे. पहिला पॉइंट आहे 1 -3, दुसरा B 2 -5, तिसरा पॉइंट आहे C -4 7. हां, असे समजा 3 पॉइंट आपल्याला दिलेत आणि हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत का असं विचारलं. आता हे कोलिनियर आहेत किंवा नाही, ते कोणतेही 3 पॉइंट कोलिनियर कधी असतात हां, हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. माहिती आहे का तुम्हाला कोलिनियर कधी असतात. हां हां, समजा मी ती समन्वयासाठी घेतोय. समजा असेच हे 3 पॉइंट असतील असं नाही, पण समन्वयासाठी सांगते तुम्हाला. ABC हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत. मग यामध्ये काय असणार, तर डिस्टन्स AC हे मोठं डिस्टन्स आहे, सगळ्यात मोठं डिस्टन्स. हे डिस्टन्स किती असणार, तर या उरलेल्या दोघांच्या बेरजे एवढं आलं पाहिजे. हां, म्हणजेच काय असणार ते डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC असं आलं पाहिजे. असं ज्यावेळी असतं त्यावेळी हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. ABC हे काय आहेत, कोलिनियर आहेत असं म्हणू शकतो. कधी, ज्यावेळी तिन्ही डिस्टन्स आपण काढू, म्हणजे कोणती AB काढणार आपण, तर BC काढणार आणि नंतर AC काढणार. ही तिन्ही डिस्टन्स काढायची आणि त्यापैकी मोठं जे डिस्टन्स असेल ते प्रत्येक वेळी ते ACच असेल असं नाही, कोणतंही असेल. मोठं जे डिस्टन्स असेल ते उरलेल्या दोघांच्या बेरजे एवढं येतं काय हे चेक केलं पाहिजे. समजतंय. म्हणजे आपल्याला 3 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आधी डिस्टन्स काढावं लागेल. मग आपण एक एक काढूया. सुरुवातीला समजा आपण AB डिस्टन्स काढायचं ठरवलं. हां, AB डिस्टन्स समजा आपण काढलं, तर A पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत 1 -3, हे समजा मी x1 y1 मानले
दुसरे बी चे आहेत ते 2 मायनस 5, हे मी x2 y2 मानले. आणि तिसरा जो पॉईंट आहे -4 7, हे समजा आपण x3 y3 मानले. हां, तर फॉर्म्युलानुसार त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला त्यानुसार करावा लागेल. म्हणजे x2 घेतो ते x3 वगैरे ते पुढे घ्यावं लागेल. हां, ते सांगतो नंतर मी. तर आधी समजा मी ए बी डिस्टन्स काढायचा असेल मला, ए बी, तर अशा वेळी मी काय करणार, तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, डिस्टन्स फॉर्म्युलानुसार आपला फॉर्म्युला आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये कन्फ्युजन होणार नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे, लक्षात काय ठेवलं पाहिजे, तर x2 मायनस x1 म्हणजेच काय, तर x कॉर्डिनेटची वजाबाकीचा स्क्वेअर केलेला आहे. या दोन पॉईंटच्या x कॉर्डिनेटच्या डिफरन्सचा स्क्वेअर, तसं y कॉर्डिनेटच्या डिफरन्सचा स्क्वेअर. हां, मग त्यानुसार जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. आता या ठिकाणी x2 म्हणजे काय आहे, तर 2 आहे. 2 मायनस x1 आहे 1, 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2, y2 म्हणजे -5 आहे, मायनस y1 आहे -3, म्हणून ते -3, म्हणून त्याला मी ब्रॅकेट वेगळा घेतला, याचा स्क्वेअर. बरोबर, असं होईल. हा, आता 2 मायनस 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस इथे -5 प्लस 3 होणार, ते डायरेक्ट केले तरी चालतील ते. आता -5 प्लस 3 म्हणजेच -2, म्हणजे -2 चा स्क्वेअर. बरोबर आहे ना. हा, मी डायरेक्ट लिहितो. आता 1 चा स्क्वेअर म्हणजे 1, -2 चा स्क्वेअर म्हणजे 4 होणार, प्लस 4 प्लस 1 म्हणजे झाले 5, याचं उत्तर आलं स्क्वेअर रूट ऑफ 5. हे पहिलं डिस्टन्स आपण काढलं. हां, आता डिस्टन्स बी सी समजा मला काढायचा आहे, डिस्टन्स बी सी. मग हे डिस्टन्स काढताना आपण काय करणार सांगा, डिस्टन्स बी सी काढताना. तर आता हे दोन पॉईंट कन्सिडर करायचे, बी आणि सी, यांच्या एक्स कॉर्डिनेटच्या डिफरन्सचा स्क्वेअर. फॉर्म्युलामध्ये आता थोडासा बदल होणार. एक्स कॉर्डिनेट x3 आहे, याचा x2 आहे, म्हणजे फॉर्म्युला लिहिताना मी असं लिहिणार x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर, हा, प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं हा फरक का झाला, ते 3 पॉईंट आहेत म्हणून आपल्याला ते असं घ्यावं लागतंय बघा. हा, फॉर्म्युल्यामध्ये थोडासा फरक करून घेतला आपण, x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे लक्षात काय ठेवायचं, एक्स कॉर्डिनेटच्या वजाबाकीचा स्क्वेअर प्लस वाय कॉर्डिनेटच्या वजाबाकीचा स्क्वेअर. हा, त्यानुसार आता व्हॅल्यू ठेवा, काय होतात बघा व्हॅल्यू. हा, x3 किती आहे, -4, हा, मायनस x2 आहे 2, याचा स्क्वेअर प्लस y3 7 मायनस -5, याचा स्क्वेअर. हा, व्हॅल्यू ठेवताना फक्त काळजीपूर्वक ठेवल्या पाहिजेत बघा, y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर असं केलं. आता -4 -2 म्हणजे -6 झाले, -6 चा स्क्वेअर म्हणजे होणार 36. बरोबर, डायरेक्ट लिहितोय मी, फक्त तुम्हाला ते करता येईल. -6 होईल, -6 चा स्क्वेअर म्हणजे +36 होतील ते. इथे 7 प्लस 5 होतील, ते मायनस मायनस काय होतील, 5 प्लस होतील. तर 7 प्लस 5 दॅट इज 12, 12 चा स्क्वेअर 144. आता या दोघांची बेरीज करा, 180 होईल ना, बरोबर ना. हा, आता याला सिम्प्लिफाय काय करता येते का बघा. डायरेक्ट येत नसेल तर आपण लहान लहान केलं पाहिजे बघा. हे आपल्याला 9 × 20 असं लिहिता येईल, बरोबर.
म्हणजे हे पुन्हा जर मी अजून फॅक्टर पाडले तर 9 इंटू 4 इंटू 5. आता 9 आणि 2 याचा 9 आणि हे झाले 36. 36चं स्क्वेअर रूट डायरेक्ट आपण 6 घेऊ. 6√5 असं मला ते लिहिता येईल बघा. बरोबर समजतंय ना? ओके. आता तिसरा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. याच्यावरचं मला वाटतं तुम्हाला दिसणार नाही आहे. हा म्हणून त्याच्या खाली लिहितो. तिसरं डिस्टन्स जे आहे ना ते आता ए बी काढून झालं, बी सी काढून झालं, आता ए सी हे डिस्टन्स काढायचं. हा आता ए सी काढताना आता फॉर्म्युल्यामध्ये तसाच पुन्हा बदल, एक्स कॉर्डिनेटच्या वजाबाकीचा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स ए सी काढताना ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर असं होईल बघा तो फॉर्म्युला. बरोबर आहे ना? दॅट इज इक्वल टू आता x3 किती आहे -4, x1 आहे 1 म्हणजे -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 आहे 7 हा मायनस y1 -3 हा 7 -3 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इथे होतील बघा -5 चा स्क्वेअर प्लस हे 7 प्लस 3 म्हणजे 10 होतील ते 10 चा स्क्वेअर. लक्षात येते ना? -4 -1 दॅट इज -5 चा स्क्वेअर प्लस 7 -3 दॅट इज 7 प्लस 3 त्याचा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू हे आले 25 हा 25 हॅलो ऐकू येतं तुम्हाला? हॅलो ओके ठीक आपलं संपूया. हा 100 होईल ना म्हणजे दॅट इज इक्वल टू 125 चा स्क्वेअर. याच्यात आपण 25 गुणिले 5 करू शकतो म्हणजे 25 हा 5√5 असं आपल्याला डिस्टन्स ए सी मिळालं. आता मोठा डिस्टन्स यामधलं कोणतं आहे? मोठा डिस्टन्स कोणता आहे सांगा? 6√5. आपण यावरून असं लिहू शकतो देअरफॉर 6√5 इज इक्वल टू √5 प्लस 5√5. बघा 5√5 प्लस √5 म्हणजे ते 6√5 होणार. बरोबर आहे ना? लक्षात येत आहे? 5√5 प्लस हे 1√5 असं आहे ते दिलं नाही याचा अर्थ म्हणजे उत्तर किती येतं 6√5. म्हणजेच आपल्याला असं मिळतंय डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. बरोबर ना? असं आपल्याला मिळतंय. हा देअरफॉर पॉइंट ए बी सी आर कोलिनियर. आता असं आलं तर आपण काय लिहिणार? पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट ए बी सी आर कोलिनियर. हा बोला. हा सर. हा हा उद्या देतो सर, उद्या पाठवतो. हा हा नवीन मागणी पुढच्या